चिंतनासाठी निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, शांतीचे सागर, पैठण निवासी, ज्यांचा उच्च कोटीचा भक्तीचा परिणाम, ब्रह्मांडाचा चालक परमपिता परमेश्वर, ज्यांच्याकडे 36 वर्ष कावडीने पाणी भरतो आहे, असा ज्यांचा अधिकार आणि असा हा 4 चरणांचा अभंग नाथ महाराजांचा मी आज सेवे करता निवडले. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत या न्यायाने अखंड त्रैलोक्याचे कवच कुंडल, विश्ववंदनीय संत हृदय सम्राट श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आपला हा महाराष्ट्र, आणि बाबा या महाराष्ट्रामधील पवित्र अशा पावन भूमीमध्ये म्हणजेच आपल्या डोंगराचा पाडा या गावामध्ये प्रत्येक एकादशी निमित्त चालत आलेली ही हरी संकीर्तनाचा हा योग, आणि आज हरी संकीर्तनाचं परमभाग्य सांगायचं झालं बाबा तर योगायोग आलेला आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने साक्षात विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये हरी संकीर्तनाचा हा योग आला आहे, ते म्हणजे आदरणीय आमचे रामा बाबा असतील आणि मेघनाथ बाबा, तसेच आल्या आल्या ज्यांची साक्षात भेट झाली ते म्हणजे अनंत बाबा. सुंदर असं त्यांनी आमचं न्याहारी सुद्धा केलेलं आहे. बाबा तुमचे देखील आभार मानते. खूप सुंदर असं आयोजन नियोजन आहे या ठिकाणी. आल्या आल्या मनाला प्रसन्न वाटलं बाबा, खूप छान समाधान वाटलं, कारण अशी पारमार्थिक मंडळी, वारकरी संप्रदायाला कास धरून राहणारी मंडळी प्रत्येक ठिकाणी भेटत नाही बाबा. पण वारकरी संप्रदायाला धरून आताही सुद्धा प्रत्येक गावामध्ये माणसं आहेत ही या ठिकाणी पाहायला मिळतं. अभिमानाची गोष्ट आहे आज या ठिकाणी, कारण बाबा प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतच असं नाही, हो की नाही दादा? प्रत्येक ठिकाणी सप्ताह असतं, हो की नाही बाबा? प्रत्येक ठिकाणी वास्तुशांती असतं, प्रत्येक ठिकाणी सत्यनारायणची महापूजा सुद्धा ठेवतात. पण या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हरी संकीर्तन होतं का बाबा? काहीतरी त्याला मागच्या जन्माची पुण्याई असावं लागतं, आणि आज या ठिकाणी काहीतरी तुमची पुण्याई आहे. गावात एवढीच माणसं आहेत का? हा, त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला, हो, आले बाबांनी सांगितलंच मला का त्र्यंबकेश्वरला गेले. आणि त्र्यंबकेश्वरला जायचं म्हटलं, आजचा जो हा दिवस आहे बाबा, तो पर्व काळातील नव्हे तर 144 वर्षानंतर हा योग आलेला आहे. सर्वांना ज्ञात आहेच, हा 144 वर्षानंतर हा जो योग आलेला आहे तो म्हणजे महाकुंभाचा. आता ती कथा सर्वांना ज्ञात असेलच. महाकुंभ हा पर्व कसा आला तर ज्या वेळेस देव आणि असुर हे समुद्र मंथन करत होते त्यावेळेस काय निघालेलं बाबा? अमृत. शेवटी काय निघालेलं? अमृत, हो की नाही? आणि ज्या वेळेस ते अमृत निघालं, देवांनी घेतलं, त्यावेळेस आपल्या या पृथ्वी तलावर त्या अमृताचे 4 थेंब पडले होते. आणि ज्या ठिकाणी ते अमृताचे 4 थेंब पडले बाबा, ते 4 थेंब ज्या ठिकाणी पडले तो भाग कुठला तर पहिला थेंब पडला हा हरिद्वारला, दुसरा उज्जैनला, तिसरा प्रयागराज, म्हणजे त्या ठिकाणी साक्षात त्रिवेणी संगम झालेले आहे. 3 नद्यांचा संगम झालेले आहे, साक्षात गंगा, यमुना आणि गोदावरी नदीचं. आणि चौथा म्हणजे आपला साक्षात नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमचे पप्पा सुद्धा गेलेले आहेत, कालच प्रस्थान त्यांचं झालेलं आहे. तर काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई आहे बाबा. म्हणून नामदेवराय सुद्धा काय गोड प्रमाणाद्वारे सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ते भाया विठ्ठले कृपा केली, ते भाया विठ्ठले
केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवया विठ्ठले कृपा केली देवया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले देवया विठ्ठले कृपा केली देवया विठ्ठले कृपा स्पीकरवाले दादा ते गेले का नाही एकदाच सेटिंग करा कसं कीर्तनामध्ये विक्षेप नको यायला विठ्ठल विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य आहे म्हणून आपली माणसं त्र्यंबकेश्वरला गेली हो की नाही बाबा त्याच्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं आणि हा भाग्य योगायोगाने आलेला आहे म्हणून तर नामदेवराय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही कारण कीर्तन परंपरा ही साधी सोपी गोष्ट नाही बाबा कीर्तन परंपरा सांगायचं झालं तर ऐका 350-400 वर्षापूर्वीची गोष्ट पुण्याच्या शनिवार वाड्याजवळ विठोबाचं मंदिर आणि त्या विठोबाच्या मंदिरामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं कोणाचं बोला तुकोबारायांचं आहे ना लक्ष हा मग बोलत चला कोणाचं तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि त्यावेळेस या महाराष्ट्राचा या जनतेचा लाडका राजा माझे छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेस बाबा त्यांच्याजवळ ऐश्वर्य सुद्धा नव्हतं पद सुद्धा नव्हती संपत्ती सुद्धा नव्हतं बाबा त्यावेळेस 350-400 वर्षापूर्वीची गोष्ट पण या महाराष्ट्रावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाविरुद्ध लढण्याकरिता स्त्रीवर जो अत्याचार होत आहे हे थांबवण्याकरिता काहीतरी करावं लागेल हे मनामध्ये धाडस होतं पण करावं तरी काय त्यावेळेस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं बाबा का जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात बसल्याशिवाय पर्याय नाही बाबा या महाराष्ट्राचा या जनतेचा लाडका राजा माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात बसले आई 1 दिवस नाही 2 दिवस नाही 3 दिवस नाही दादा तर तब्बल 21 दिवस जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करण्याकरिता बसले आपल्याला 2 तास तरी कठीण होतं ना 21 दिवस बसले विचार करा आणि एवढ्यात काय झालं कळालं त्या मोगलांना कळालं त्या मुसलमानांना का ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे ज्या विठोबाच्या मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराज असतीलच त्यावर आपण आक्रमक करायचं आणि शिवाजीला जेरबंद करायचं ठरवलं त्यांनी आणि त्यांनी ठरवलं बाबा ते मंदिरात घुसले आणि एवढ्यात आश्चर्य घडला बाबा ज्या वेळेस ते मोघल मंदिरात घुसले तर त्यांना जिकडं पाहावं तिथं शिवाजी दिसू लागले अहो ज्यांच्याकडं पाहावं ते शिवाजी दिसू लागले हे आश्चर्य कशामुळे घडलं बाबा बोला हा जर या हरी संकीर्तनामुळे जर जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन श्रवण करण्याकरता माझे छत्रपती शिवाजी महाराज बसले नसते तर त्यांचा प्राण वाचला असता का बोला तर नाही तर या हरी संकीर्तनामुळे तुमचं आणि माझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल विठ्ठल कीर्तन सांगा होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होया हरि रूप होया हरि रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप पण बाबा खरं सांगू का आत्ताच्या लेकरांना
लेकरांना आपण सांगितलं ना का बाळा हरिपाठाला ये नाचायला, येतात का तुमची लेकरं? येतात का? का नाही येत? हा, का नाही येत? कारण त्यांना लाज वाटतात हरिपाठात नाचायला, हो की नाही? बरोबर ना बाबा? पण हळदीच्या मांडवात सांगा, तिथे पहिला नंबर, हो की नाही दादा? अशाच एके ठिकाणी माझं कीर्तन होतं बाबा, या साईडला मुरुड जंजिरेला रात्रीचं कार्यक्रम होतं आणि निघालो आम्ही घरी दादा. तर शेजारीच हळदीचा मांडव होता आणि माझ्या लेकीला घेऊन निघाले मी घरी. तर तिने पाहिलं रात्री 12 वाजता कशी नाचतात. कशी नाचतात दादा? माहिती असेल ती कशी नाचतात पोरं वाकडे तिकडे रात्री 12 वाजता. तर माझ्या लेकीने पाहिलं, तिने सांगितलं आई ही अशी का नाचतात बरं, त्यांना झालं तरी काय? आता तिला काय सांगावं? तर मी सांगितलं अगं काही झालं नाही, त्यांना वाद झाले वाद. सांगायचं तात्पर्य एवढंच, जर तुम्हाला हरी संकीर्तनाचा आनंद घ्यायचा असेल तर हरिपाठामध्ये या, कीर्तनामध्ये नाचा, कारण हरी संकीर्तनाचा आहे नाचू कीर्तनाचे रंगी, 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 रंगी रंगी. ज्ञानदीप लावू जगी, 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 ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, 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 रंगी रंगी रंगी. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कारण बाबा अशुद्ध देह शुद्ध करायचं असेल तर कीर्तनाशिवाय पर्याय नाही. अपवित्र देह पवित्र करायचं असेल तर कीर्तनाशिवाय पर्याय नाही. कारण माझे तुकोबराय सुद्धा सांगतात, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी. संसाराचे अंगी अंगी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी 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 शुद्ध झालो, शुद्ध झालो. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. आजचा जो अभंग आहे तो नाथ बाबांचा आहे. नाथ बाबांच्या अधिकाराबद्दल सांगायचं झालं तर नाथ महाराज असे संत आहे त्रिगुण रहित. बाबा याचा अर्थ असा, तर नाथ बाबांच्या अधिकाराबद्दल सांगायचं झालं तर नाथ बाबा असे संत आहे का त्यांच्याकडे रोज पुरणपोळीचं भोजन आणि देवाच्या देवहाऱ्याला सुद्धा होता. एवढं नाथांचं वैभव. नाथांच्या शांततेबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्याकडे अगाध अशी शांतता होती. म्हणतात ना का एक यौवन
108 वेळा माझ्या नाथांच्या अंगावर थुंकला, पण तरी सुद्धा माझ्या नाथांची शांतता भंग झाली नाही. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं का माझ्या नाथांकडे अगाध अशी शांतता होती. नाथांच्या संतत्व बद्दल सांगायचं झालं तर बाबा, ज्यांच्या अंगीत भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत. आता त्यांच्या अंगीत भगवंत कसा होता तर मगाशीच मी बोलताना सांगून गेले की ज्यांच्याकडे 36 वर्ष कावडीने पाणी भरणारा माझा भगवंत, आय कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाले, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाले, अनन्य भक्ती भावे लीलावंती त्यांचे पाये, तुझे पाय, लीलावंती त्यांचे पाये, तुझे पाय. ती स्वामी एकनाथा, ओ ती स्वामी एकनाथा, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाजे, जागरी चक्र पाणी वाजे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे लीलावंती त्यांचे पाये, पाणी वाहे जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. आणखी एक प्रमाण आहे, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडीने, असं नाथ महाराज. आणि नाथांबद्दल सांगायचं झालं तर बाबा, नाथ बाबांनी असंख्य असे अभंग लिहिले, त्यांनी कूट रचना सुद्धा केली, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण सुद्धा माझ्या नाथ बाबांनीच केलं. एवढं नाही तर रुक्मिणी स्वयंवराची रचना केली. नव्हे नव्हे नाथ महाराजांचे कूट अभंग एवढे कठीण का समजायला सुद्धा पचत नव्हते बाबा. एवढे कठीण अभंग नाथ बाबांचे, पाठ करायला सुद्धा कठीण माझे नाथ महाराजांचे अभंग. पण माझे नाथांचे भारुडे एवढे प्रचलित का कानाला आवाज सुद्धा आला. सूर्य उगवला प्रकाश पडला अडवा डोंगर, अडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, अडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, माझा नमस्कार. वा, खूप छान बाबा. पण दादा, ती भारुडच एवढी प्रचलित आहे का सगळ्यांना ऐकायला वाटतं का नाही? एडका मदन केवळ पंचानन, 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 एडका मदन केवळ पंचानन. अग बब बब चावला काय मी करू, विंचू चावला, करू विंचू चावला, विंचू चावला, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड बयाता दारुगड, दारुगड बयाता दारुगड. छान वाटतं का नाही? हा, हेच घ्यायचं. या शेजारनी ना
बर नाही केलं भयो या शेजारणीनं बर नाही केलं भयो मला पंढरीला नेलं ग बया 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 या शेजारीनं या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया दिलीप भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचे देखील आभार मान. विठ्ठल विठ्ठल बाबा असे हे नाथ महाराज या अभंगाद्वारे आपल्याला सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आता या ठिकाणी आपण आवड ही पहिला शब्द पाहणार आहे. आता प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. महिलांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, लहान लेकराची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी आणि माझ्या देवाची सुद्धा आवड वेगळी. आता महिलांना काय आवडतं? काय आवडतं? बोला ताई, काय आवडतं? आमच्या दादांना सगळ्यांना माहिती आहे, अनुभव आहे. महिलांना काय आवडतं बाबा? दादा, साडी, दागदागिने ही महिलांची आवड, हो की नाही? एकीने 20 तोळ्याची गंटन केली का शेजारणीने 50 तोळ्याची गंटन नाचलीच. बरोबर ना? ही महिलांची आवड झाली. पुरुषांची आवड वेगळी. लहान लेकरांना काय आवडतं? तर खोड्या करणं हे लहान लेकराला आवडतं. एका ठिकाणी स्थिर राहतं का लेकरू? नाही, इकडून तिकडं, इकडून तिकडं. लहान लेकरू एका ठिकाणी स्थिर राहत नाही. लहान लेकराला खोड्या करणं आवडतं. तसं या जीवाला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. कारण तो जीव संपूर्ण संसाराला चिकटून बसलेला आहे, हो की नाही दादा? कारण त्याला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणूनच तर म्हणतात वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, जगी भावे धन धान्य, जगी भावे वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य, गृही व्हावे धन धान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. आमचं चांगलं व्हावं, आमचं बरं व्हावं हे कोणाला वाटतं? जीवाला. कारण जीवाला संसाराशिवाय बाबा दुसरं काही व्हावं. संसारी विठ्ठल 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 विठ्ठल. कारण बाबा हा जीव हा एवढा संसाराला धरून बसले, त्याला असं वाटतं का या संसारात सुख आहे, सुख. पण खरं सांगू का बाबा, संपूर्ण संसार प्रपंच हा दुःखाने भरलेला आहे, हो की नाही? तुम्हाला असं वाटतं ना संसारात सुख मिळेल? सुख सुख पाता जवा पाडे, कपाटा जवा पाडे, कपाटा जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, दुःख पर्वताय वडे, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण, परमात्मा
सगळ्यांना वाटतं सुख आहे सुख, पण संसारात शोधून सुद्धा सुख मिळणार नाही. प्रत्येकाला वाटतं काय संसारात सुख आहे सुख, पण मला खरं अगदी खरं सांगा आई, तुम्हाला संसारात सुख मिळालं का? संसार दुःख मूळ चोखडे विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शोधे पाठीला कवणा मी चरण जाव दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो दैवाचा तो आंधळाला भेटी देतो त्याचे नाव घेऊ संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. कारण हे संसार आपल्याला वाटते संसारात सुख आहे सुख, पण संपूर्ण संसार प्रपंच हा दुःखाने भरलेला आहे. संसाराच्या नावे भावनिया शून्य वाढता हा पुण्य, कारण दुःख बांधवडी सुखाचा विचार, कारण शोधून सुद्धा तुम्हाला सुख मिळणार नाही. लक्षात ठेवा, तुकोबारे सुद्धा एका प्रमाणाद्वारे सांगतात की प्रपंचाला स्वरूप संसाराचं स्वरूप कसं आहे. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसला से तुकोबारे तर म्हणतात की संसाराचा या प्रपंचाचा मला वीट आलाय वीट. कारण हे संसार प्रपंच कसं आहे दादा, प्रपंच घडामोडीनं सरे कल्पकोटी वासनेची बेडी पडली पायी. प्रपंच हे माया जाळ घातले भ्रांतीचे पडलं, असं हे संसाराचं स्वरूप. पण तरी सुद्धा लोक त्या संसारामध्ये गुरफटलेले असतात का नाही. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात प्रपंच जरी जोडे तरी का सेवे ती गिरीकडे राज्य टाकूनी गेले बरे ते का वेडे म्हणावे. बाबा प्रपंचाचा त्याग करून जी जंगलात निघून गेली ती का वेडी होती का? हा वेडी होती का? तर नाही. त्यांनी संसाराचा त्याग का केला? कारण त्यांना संसाराचं प्रपंचाचं स्वरूप कळालं म्हणून. कारण सुरुवातीला प्रपंचाचं स्वरूप कसं असतं बाबा दादा, कसं असतं? सुरुवातीला हिरवळ असतं आणि नंतर दुःख. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जीवाला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. माऊली ज्ञानोबा सुद्धा काही गोड ओवीद्वारे आपल्याला सांगतात या संसाराचं स्वरूप कसं आहे. जे विषयी रांदिली रस सोय जेवणाला ठाऊकची होय, ते तो ताटची सांडणी जाय. जिया परी तैसी संसारिया समजता, जाणी जे जे अनिध्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. बाबा एखादा जेवणारा उपाशी असणारा गृहस्थ तो जेवणाच्या शोधात आहे बाबा, पण एवढ्यात त्याला एक पंगत बसलेली दिसते. त्या पंक्तीत एक पात्र वाढलेलं असतं दादा, पण त्या पात्राजवळ कोणीच बसलेलं नसतं. मग तो उपाशी असणारा गृहस्थ काय करतो बाबा, त्या पात्राजवळ जाऊन बसतो. आणि पात्राजवळ जाऊन बसल्यानंतर शेजारच्यानं त्याला सांगावं का बाबा तुम्ही हे जेवण जेवू नये, तुम्ही हे अन्न प्राशन करू नका. का? कारण या प्रत्येक पदार्थामध्ये विष आहे. विष जसं प्रत्येक पदार्थामध्ये विष आहे म्हटल्यानंतर तो मनुष्य जेवण जेवेल का बाबा? तर नाही दादा. मग तैसी संसारी या समजता, जाणी जे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. म्हणून जीवाला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पण माझ्या संतांना काय आवडतं? माझे संत म्हणतात का जीवाला संसाराशिवाय दुसरं काही आवडत नाही, पण माझ्या साधू संतांना भगवंताशिवाय दुसरं काही नको. जसं एखाद्या आईला 3 लेकरं असतात बाबा,
आणि ते तीनही लेकरांना ती माय काय करते, एकाला 10 रुपये देते दादा, दुसऱ्याला खेळणं देते, पण जे तिसरं लेकरू असते ते आपल्या आईला सांगतं का आई मला तुझे 10 रुपये पण नको आणि ते खेळणं पण नको, मला फक्त तूच पाहिजे तू. ज्याप्रमाणे ते लहान लेकरू आपल्या आईला सांगतं का आई तुझ्याशिवाय मला दुसरं काही नको, त्याप्रमाणे माझे संत महात्मे भगवंताला सांगतात का हे भगवंता तुझ्याशिवाय दुसरा आम्हाला काही नको, तुझ्याशिवाय दुसरा आम्हाला काहीच नको. कारण त्या संतांचं माझ्या भगवंतावर किती नितांत प्रेम आहे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे, चरणों में बैठा के वार दे, ओ गोरी घूंघट उतार ले, प्रेम की भिक्षा झोली में डाल दे. म्हणून ते संत सांगतात का भगवंता हे देवा तुझ्याशिवाय दुसरा आम्हाला काही दिसत नाही, कारण मोहे भागयो मुरली वाला, मोहे भागयो मुरली वाला, बनी में जोगनिया, बनी में जोगनिया. जसं ते लहान लेकरू आपल्या आईला सांगतं का आई तुझ्याशिवाय मला काही नको, दुसरं काही नको मला, तसे माझे संत महात्मे भगवंताला सांगतात का देवा तुझ्याशिवाय दुसरं आम्हाला काही नको. मग ती आई आपल्या शेजारच्या बायकांना सांगत फिरते का बाबा काय सांगू तुम्हाला, आमचा पप्या माझ्याशिवाय काही राहत नाही. सांगता ना तुम्ही आमचा पप्या माझ्याशिवाय राहत. पण मला असं वाटते दादा थोडे दिवस थांब, एकदा का त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या का तुझा पप्या बदललाच समज. एकदा वय वाढलं माणसाचं का त्याची आवड बदलते का नाही. असाच एक दिवस पप्या कामावरून घरी आला. आता आत्ताची लेकरं काय करतात, उशिरा कामावरून आले का आपल्या बायकोला आधीच फोन करून सांगतात का तू जेवून आराम कर. बरोबर ना दादा, अनुभव आहे वाटतं. असंच सांगतात का नाही. पण बिचारी बाय आपली आई डोळ्यात तेल घालून आपल्या लेकराची वाट पाहते का नाही. मग एक दिवस पप्या असाच कामावरून उशिरा आला. आल्या आल्या आईला हाका मारू लागला, आई जेवायला वाढ. बाळा वाढते, हातपाय धू आणि ये जेवायला. म्हणे आज काय केले, वरण. वरण वरण खाऊन खाऊन इथं मरण आले, काय त्या वरणाला आहे का धोरण. बाळा वरण मी नाही केले. म्हणे पातळ नितळ आहे पण म्हणजे माणसाची का नाही. पण माझ्या संतांना भगवंताशिवाय दुसरं काही आवडत नाही. माऊली ज्ञानोबा सुद्धा म्हणतात माझ्या जीवीची पंढरपुरा पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. तुकोबाराय सुद्धा सांगतात आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागालिंग पुंडलिक, कामधेनु कल्पतरू चिंतामणी, आवडीचा धनी पुरविती. कारण माझ्या त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. आवडे हे रूपा गोजी रे सगुणा, आवडे हे रूपा गोजी रे सगुणा, आवडे पाहता लोचन सुखावले,
एकूण पाहता लोचन सुखावले. म्हणून माझ्या संतांना भगवंताशिवाय दुसरं काही आवडत नाही. पण माझ्या भगवंताला काय आवडतं तेच महाराज अभंगाच्या प्रथम. आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माल गला गोपीचंद टिला, तुळशी माल गला गोपीचंद टिला, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माल गला गोपीचंद टिला, तुळशी माळ गळा गोपीचंद टिला, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. विठ्ठला विठ्ठला. विठाला 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 विठाला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माझे नाथ बाबा सांगतात का माझ्या भगवंताला नामस्मरणाशिवाय दुसरं काही आवडत नाही. कारण त्या भगवंताचं नाम हे किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. कारण गोविंदाचे नाम गोड घेता वाचे, तेथे राहे कैसे वैर भाव. कारण भगवंताच्या नामामध्ये एवढी ताकद आहे बाबा, एवढं सामर्थ्य आहे का कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठा काळ येऊ दे, माझ्या भगवंताच्या नामाने लांब पळून जातं. माऊली ज्ञानोबा हरिपाठ जर आपण तुकाराम 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 नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, धन तुको हात मत, धन तुको हात मत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. कारण भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे बाबा, कितीही मोठं संकट येऊ दे, कितीही मोठं काळ येऊ दे, त्या भगवंताच्या नामाने लांब पळून जा. नामाच्या चिंतने पारवता पळती विघ्ने, पारवता पळती विघ्ने, पारवता पळती विघ्ने, पारवता पळती विघ्ने. दादा उशीर झालेला आहे, 9:45 वाजले. थोडं 10 मिनिटं मला चिंतन करू द्या. विठ्ठला विठ्ठला. कारण अशी गाणं गंधर्व असली ना का ऐकतच राहावं असं वाटतं. खरंच खूप. दादा आपण कुठले? हा रोहाचे का? खरंच अशी रत्न भेटायला सुद्धा भाग्य लागतं. आमच्या गावात आमच्या भागातले सुद्धा रत्न आहेत. कृष्णा दादा खरंच माझ्या हरिसंकीर्तनाला आले मदतीला, तुमचे देखील आभार मानते. पण कसं उशीर झालेला आहे,
थोडं चिंतन सुद्धा मांडायचं अभंगाचं. विठ्ठल विठ्ठल. कारण प्रत्येक ठिकाणी अशी माणसं पाहायला भेटत नाही, गाणारी माणसं सुद्धा भेटत नाही काही काही ठिकाणी. अशाच एके ठिकाणी दादा माझा कार्यक्रम होतं आणि त्या ठिकाणी अशी माणसं गाणारीच नव्हती. वयस्कर होती बिचारी, MH 70 MH 80. तर काय म्हणावं, मी सहज प्रमाण दिलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. पाठीमागून आवाज आला. शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. अशी माणसं भेटतात. अशाच एका ठिकाणी प्रमाण दिलं. रंगणी रंगत गुलगुला बोलत. किती सोपं आहे दादा, सुटसुटीत आहे का नाही. पाठीमागून आवाज आला. रंगणी रंगत गंगूला बोलवत. विठ्ठल कारण भगवंताच्या नामस्मरण एवढं गोड आहे बाबा. माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ जर आपण पाहिला तर माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ हा संपूर्ण नामाचा महिमा सांगणार आहे. सुरुवातीच्या अभंगापासून जर आपण पाहिलं तर प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माझे माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हरिमुखे हरिमुखे पुण्याची गणना. आता या ठिकाणी पुण्याची आहे लक्षात ठेवा, नाही तर तुम्ही म्हणाल पुण्याची नाही हो, मग पुण्याची गणना. कारण माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी प्रत्येक अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये हरिमुखे म्हणा असं का म्हटलं असेल तर तुमच्या मुखामध्ये सतत माझ्या त्या हरीचं आणि भगवंताचं नाम यावं एवढंच केलेलं त्यांनी प्रपंच आहे. कारण भगवंताच्या नामामध्ये स्वतः यमधर्म आपल्या दूताला सांगतात. काय सांगतात, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता, जेत होय हरिकथा सदा घोष नका जाऊ त्याच्या गावा, नामधारकाच्या सुदर्शन यावे घरटी फिरे भोवती. एवढं भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य आहे. कारण भगवंताचं नाम हे किती गोड आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मना माझे केशवा, मना माझे केशवा. काबाले पंढरी राया काय करूयासी, काय करूयासी. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मना माझे केशवा का भाने गे. कारण बाबा भगवंताचं नाम एवढं पवित्र आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू बळे, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. त्या भगवंताच्या नामाने कपी कुळांचा उद्धार झालाच, पण त्या राक्षसांना सुद्धा मुक्ती मिळाली. नामे पाषाण तरले महापापी उद्धरिले, राक्षसादी असुर तरले एक नामे हरीच्या. म्हणून सतत एकांतात का असेना एकांतात राहून माझ्या भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. कारण माऊली ज्ञानोबराय सुद्धा हरिपाठामध्ये सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा. म्हणून लक्षात ठेवा, एक क्षण एक निमिष सुद्धा माझ्या भगवंताचं नाम घेतल्याशिवाय राहू नका. कारण अलभ्य असणार लाभ ते तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आवडी विठ्ठल गायचे एकांती, अलभ्य लाभ येती घरा. नाना रोग तुमच्या जवळ असू द्या, ती रोग सुद्धा माझ्या भगवंताच्या नामाने नष्ट होऊन जातात. नाना तीर्थसारखी कोट्यावधी रोगे भगवंताच्या नामाने ते सगळी पळून जातात. लक्षात ठेवा, गंगा सागरादी तीर्थ कोट्यावधी हरिनामाची सरीन पवती. एवढं भगवंताचं नामामध्ये सामर्थ्य. म्हणून माझ्या भगवंताला नामस्मरणाशिवाय दुसरं काही आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सगळ्यांनी माझ्यासोबत हात वरती करायचं. सगळ्यांनी ताट, ज्यांना हात नसतील त्यांनी नाही केले चालेल, आहे ना.
सगळ्यांनी दादा तुम्ही पण हा सगळ्यांनी हात मी पुढे बोलेल आणि सगळ्यांनी माझ्या पाठी बोलायचं हा सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे विठोबा रखुमाई 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 कुंडली कमला पंढरीनाथ भगवान की महाराज की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी आज या ठिकाणी जो हरी संकीर्तनाचा हा योगायोग आले असतील तर आदरणीय वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे आमचे दिलीप दादा असतील प्रत्येक ठिकाणी कुठलाही कार्य असो कुठलाही कार्यक्रम असो प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे आणि वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारे असे लाडके आपले दिलीप भाऊ या ठिकाणी हरी संकीर्तनाला उपस्थित आहे त्यांचे देखील आभार मानते तसेच आज या ठिकाणी जो हरी संकीर्तनाचा माझ्या वाट्याला संपर्काद्वारे हा योग आलेला आहे ते म्हणजे रामाबाबा आणि मेघनाथ बाबा सुंदर असं आयोजन नियोजन आहे तसेच वारकरी संप्रदायावर प्रेम करणारी अशी ही मंडळी प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत नाही सर्वांचे आभार मानते सुंदर अशी गायनाची साथ दिली जणू काही गाणगंधर्व आले दादा आपलं नाव विनोद म्हणून मी काही जास्त विनोद केला नाही विनोद भाऊच या ठिकाणी उपस्थित आहे खूप सुंदर अशी दादा तुम्ही साथ दिली तसेच आमच्या भागातले कृष्णा भाऊ सुद्धा आले तुमचे देखील बाबा आपलं वारे महाराज वारे महाराज तुम्ही देखील खूप छान अशी साथ दिली खरं सांगायचं झालं तर लेडीज कीर्तन करायला काळी दोनची सवय असते आणि काळी दोन मध्ये गाणं जेंट्स लोकांनी म्हणजे तरी खूप छान चांगल्या प्रकारे त्यांनी साथ दिली तसेच उत्कृष्ट अशी हार्मोनियमची साथ दिली दादा रमेश बुवा चोरगे दादा तुम्ही देखील खूप छान हार्मोनियमची साथ दिली तुमचे देखील आभार मानते मृदुंग उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली गणेश महाराज पाडेकर दादा तुमचे देखील आभार मानते तसेच समस्त या ठिकाणी तपोवृत्त ज्ञानवृद्ध वयोवृद्ध मंडळी असतील सगळ्यांचा या ठिकाणी परिचय नाही तर मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला माझे गुरुवर्य लक्ष्मण महाराज सर्वांना ज्ञात असेलच कारण पप्पांना सांगितलं या ठिकाणी कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माझे वडील तर कालच त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत माझे पप्पा तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला आज या ठिकाणी उत्तम अशी विणेकरीची सुद्धा आई
तुम्ही सुद्धा साथ दिली, तुमचे देखील आभार मानते. आई याल ना माझ्या पाठी? नक्कीच याल ना? नक्कीच. दादा नंबर द्या, म्हणजे विणेकरी भेटत नाही प्रत्येक ठिकाणी. खूप सुंदर. नेऊ ना पाठी बाबा? चालेल ना? बाबांचं परमिशन घ्यावी लागेल. खूप सुंदर अशी साथ दिली. तसेच आज या ठिकाणी माझे मिस्टर सुद्धा उत्कृष्ट मृदंगाचार्य आहेत, ते देखील आहे. माझी लेक आली, आमच्या आई आलेल्या आहेत. सगळ्यांचे आभार मानते. तसेच दादांची आवर्जून एक इच्छा होती माऊलींचा गजर करायचा. दादा अवश्य मी माऊलींचा गजर करीन, पण आज या ठिकाणी 144 वर्षांनी हा जो योग आलेला आहे, आपलं भाग्य नाही त्या ठिकाणी यायचं, जायचं, महाकुंभाला जायचं आपला योग नाही, पण आज या ठिकाणाहून पवित्र स्नान करू नाही शकत, पण त्या पवित्र स्नानाचा गजर तर आपण करू शकतो. आज त्र्यंबकेश्वरला बहुतेक मंडळी गेलेले. दादा आपण सुद्धा, आमचं भाग्य आहे. तसेच आपलं नाथ निवृत्ती दादा विश्वगुरु, आद्य वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु ज्यांना मानलं जातं, माऊली ज्ञानोबरायांचे गुरु म्हणजे आपले निवृत्ती दादा, आणि त्यांची जयंती निमित्त 2 मिनिटं का असेना आपण निवृत्ती दादाचं गजर करूया. सगळ्यांनी माझ्यासोबत करायचं. सगळ्यांनी हात वरती करा, ताट सगळ्यांनी. मी पुढे बोलेल आणि तुम्ही पाठी बोलायचं. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया. सगळ्यांनी बोला, हाताने टाळी, मुखाने ना. ज्ञान सकया. हा निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. हा निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया, 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 निवृत्ती राया माझ्या, निवृत्ती राया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी मला जसं बोलता आलं तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष, आणि चांगले शब्द निघाले असतील तर तुम्ही घेऊन झालेली सेवा भगवंताच्या चरणी, विठ्ठल रखुमाईच्या चरणी आज या ठिकाणी जो हरिसंकीर्तनाचा योग आलेला आहे, खरंच दादा तुमचे मनापासून आभार मानते. सुंदर असं आयोजन नियोजन केलेले आहे. फडके परिवार असतील, ग्रामस्थ मंडळ, डोंगऱ्याचा पाडा, सगळ्यांचा आभार मानते. आणि सेवेला याच ठिकाणी माऊलींचं भजन. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.